सुरुवातीला आता बातमी एका नव्या वादाची आहे। कोल्हापूरच्या कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लिंगायत समाजाच्या भावना दुखावणारं विधान केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। 9 ऑक्टोबर रोजी जत तालुक्यातील बेळूर येथे विरक्त मठाच्या कार्यक्रमामध्ये काडसिद्धेश्वर स्वामींनी हे प्रवचन दिलेलं होतं। दिलेल्या प्रवचनामध्ये लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कणेरी मठाचे मठाधीश काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर काडसिद्धेश्वर महाराज नेमकं काय म्हणाले होते? कर्नाटकमध्ये बसव संस्कृती अभियानामधून हिंदू धर्म पूर्णपणे वेगळा आहे असं सांगितलं जातंय, असं त्यांचं विधान होतं। देवदेवतांचे फोटो काढून टाका असं सांगितलं जातंय। हिंदू धर्मामध्ये फूट पाडून काय मिळणार आहे असा सवाल त्यांनी केला होता। तर काडसिद्धेश्वर महाराज यांची प्रतिक्रिया आपण बघूया। समाज जोडण्याकरता, कुठलाही समाज बांधण्याकरता खूप मेहनत लागते। तुम्ही हे तोडण्याकरता देवदेवतांची निंदा करणं आणि लोकांच्या श्रद्धेवर घाला घालणं असली काम करून आणि पुन्हा लिंगायत वेगळे वीरशैव वेगळे अशा पद्धतीने भेदभाव निर्माण करून समाज तोडणं हे चांगलं नाही आहे। हे काम करू नका म्हणून कडसावलेले। तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर काडसिद्धेश्वर महाराज यांचं हे स्पष्टीकरण सुद्धा आपल्या समोर आहे। मात्र या सगळ्याविषयी आपण अधिक बोलूया। आपल्यासोबत आहेत लिंगायत मोर्चाचे अविनाश भोसेकर। भोसेकर सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवरती। सगळ्यात आधी तर अर्थातच या सगळ्या वादाच्या अनुषंगाने आता गुन्हाही दाखल झालेला आहे। आपली पहिली कमेंट आणि त्यानंतर काही मुद्दे आपण चर्चेला घेऊयात। आवाज येतो सर? हो हो, बोला, आपण सलग बोला सर। मुळामध्ये काडसिद्धेश्वर स्वामी जे स्वतःला स्वामी म्हणून घेतात, हे मुळामध्ये आमच्या लिंगायत परंपरेतल्या जे मठ आहे कणेरी मठ, या मठावर विराजमान झाल्यापासून त्यांनी स्वतःचा लिंगायत धर्म किंवा लिंगायत त्यांना जे समाज म्हणा त्यांनी ते सोडून दिलेलं आहे। सगळ्यात प्रथम ते आता आमचे लिंगायताचे प्रतिनिधी राहिलेले नाहीयेत पहिल्यांदा, कारण लिंगायत परंपरेमध्ये स्वामी जे असतील, आमचे मठाधिपती असतील, हे सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असतं आणि कपाळावर विभूती असते। आज आपण जर कणेरी स्वामींकडे जर पाहिलं तुम्ही, तर त्यांच्या कपाळावर असा मोठा गोलाकार असा कुंकवाचा टिळा आहे आणि गळ्यामध्ये त्यांच्या कुठेही इष्टलिंग नाही। त्यामुळे ते लिंगायत धर्माशी त्यांचा काही आता संबंध राहिलेला नाही। मुळामध्ये कणेरी मठ हे आमच्या लिंगायत परंपरेचंच मठ आहे। पण जेव्हापासून हे त्या मठावर मठाधीश झाले तेव्हापासून त्यांनी तिथलं सगळं लिंगायतांची परंपरा, सर्व जे काही धार्मिक रीतिरिवाज सगळं सोडून दिलेलं आहे आणि ते एक फक्त RSS चे एजंट म्हणून त्या ठिकाणी त्या मठावर विराजमान झालेले आहेत। तो मठ म्हणजे आता लिंगायत परंपरेचा मठ राहिलेला नाही, तो एक RSS चा अड्डा झालेला आहे आणि तिथे ते आता RSS ची जी भूमिका आहे ती भूमिका मांडण्याचं काम ते करतायत। त्यामुळे लिंगायत परंपरेवर टीका करणे, लिंगायत मठाधिपतींवर टीका करणे, बसव तत्वाच्या विरोधामध्ये बोलणे, या सगळी कामं सध्या कणेरी स्वामी करतायत। त्यामुळे त्यात आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही आणि त्यांनी स्वामी असण्याचं कुठलंही तारतम्य ठेवलं नाही, ते काही वासपळ बोलतायत। त्यामुळं यामध्ये आम्हाला म्हणजे त्यांच्याशी काय असं म्हणजे स्वामी म्हणून चर्चा करण्यासारखं काही राहिलेलं नाही। त्यांनी सगळा रस्ता त्यांचा ते सोडलेला। बरं, आपण ही टीका करताय, मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की मुळात अर्थातच या वादाच्या अनुषंगानं जेव्हा आम्ही अविनाश भोसेकर यांना या चर्चेसाठी बोलवले, त्याच वेळेला आम्ही कणेरी मठाकडनं सुद्धा त्यांच्या प्रतिनिधींना या चर्चेसाठी यावं अशी विनंती केलेली होती, मात्र त्यांच्याकडनं कोणी या चर्चेसाठी येऊ शकलेलं नाहीये। भोसेकरजी, मला तुम्हाला आता मुळात एक मूळ आक्षेप तर लक्षात आले की तुम्ही त्यांच्याविषयी जे सुरुवातीला मांडलेले आहेत, पण आता ज्या वक्तव्यावरनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आता 9 ऑक्टोबरचं ते विधान आहे आणि आता त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन ते जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आले, या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये 900 वर्षापासून लिंगायत हा धर्म भारतामध्ये आहे। विश्वगुरु महात्मा बसवांनांनी हा धर्माची स्थापना केली आणि ह्या धर्माच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या चालीरीती वेगळ्या आहेत। आमच्यामध्ये आमच्या घरी ब्राह्मण पूजाला येत नाही, तर आमच्या मधला जंगम हा आमचा पुजारी आहे। आमच्या जन्मापासूनच सगळे म्हणजे वेगळं आहे। अगदी मृत्यू झाल्यानंतर लिंगायतामध्ये दहन केलं जात नाही, दफन केलं जातं। अनेक सगळे आम्ही म्हणजे मूर्तीपूजा करत नाही, आम्ही गळ्यातला इष्टलिंगाला आमचं दैवत मानतो, आम्ही इष्टलिंग पूजा करतो।
म्हणजे ह्या सगळ्या बाबी, जसं ह्या भारतामध्ये जैन धर्म आहे, जसं या भारतामध्ये शीख धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, तसंच एक लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि 12व्या शतकामध्ये त्याची स्थापना महात्मा बसवांना आणि शरणांनी केलेली आहे. त्यामुळे या धर्माचं पालन गेली 900 वर्षापासून आमची सगळी लोक करतात. हो. आता नुकतंच कर्नाटकमध्ये आमची जे सगळी जी काही लिंगायतवादी मठाधिपती आहेत, बसववादी विचाराची जी काही स्वामी मंडळी आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन एक मोठं बसव संस्कृती अभियान राबवलं. त्या अभियानामध्ये काय त्यांनी राबवलं की महात्मा बसवांनांचे विचार त्यांनी गावोगाव पोहोचवण्याचं काम केलं, शरणांचे विचार त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं, सोबत साहित्याचं वाटप केलं. प्रत्येक ठिकाणी जाऊन इष्टलिंग पूजेचं महत्व, विभूतीचं महत्व, बसवतत्व तत्वामध्ये काय दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी संपूर्ण महिनाभर कर्नाटकामध्ये केला आणि त्यामध्ये कर्नाटक राज्य ढवळून निघालं आणि बसवमय वातावरण पूर्ण झालं. आणि ह्या कुठंतरी लिंगायत धर्माची चळवळ वाढेल, बसव तत्वाचा हे होईल हे म्हणून RSSच्या पोटामध्ये पोटसूळ उठलं आणि RSSनी यांना कनेरी मठ स्वामीला त्यांचा प्रवक्ता बनवून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट द्यायला लावलं. पण इतकं म्हणजे अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये एक स्वतःला ती, जेव्हा कनेरी मठ स्वामी एक स्वतःला जंगम म्हणून घेतात, स्वामी म्हणून घेतात, मठाधिपती म्हणून घेतात, मग एक मठाधिपती दुसऱ्या मठाधिपतीबद्दल इतकं अश्लील बोलणं, म्हणजे एक भगवा वस्त्रधारी दुसऱ्या भगव्या वस्त्रधाऱ्याबद्दल इतकं घाणेरडं बोलणं, म्हणजे ते आपण सुद्धा आपण जे संसारिक माणसं आहेत ते सुद्धा एवढं घाणेरडं बोलू शकत नाहीत. तर एका संन्यासी असणाऱ्या व्यक्तीने इतकी घाणेरडी भाषा वापरली. अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना फटकारलेलं आहे की इतकी घाणेरडी शब्द वापरणं म्हणजे तुम्हाला शोभा देत नाही. त्यांना अतिशय म्हणजे खालच्या दर्जावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा फटकारलेला आहे. म्हणजे एक स्वामी असण्याचं ज्यांनी ते धर्मपालनाचा विषय त्यांनी पूर्णपणे बोडीत काढलाय आणि केवळ बसव तत्व विरोधी, केवळ लिंगायत धर्म अनुयायांच्या विरोधी यांचं ते काम चालू आहे. सर, तुम्हाला असं म्हणायचं की काळसिद्धेश्वर स्वामी हे RSSचा अजेंडा चालवतात? 100% ते RSSचे एक प्रचारक आहेत. त्यांचे मोहन भागवतांसोबतचे रेशीम बागेतले फोटो आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्यांचे RSSचं जे कनेक्शन आहे ते जगजाहीर आणि उघड आहे, म्हणजे लपून नाहीये काहीच. आणि RSSला कधीही वेगळा लिंगायत धर्म मान्य नाही. 8 कोटी लिंगायत या भारतामध्ये राहतात आणि ते सगळे वेगळ्या धर्मासाठी त्यांनी म्हणजे सगळे प्रयत्न, म्हणजे ऑलरेडी आम्ही वेगळा धर्म पाळतो. आम्हाला देशाच्या संविधानाने, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच अधिकार दिलाय आम्हाला स्वतःचा स्वतंत्र धर्म पाळण्याचा. पण केवळ आमची त्यामध्ये प्रामुख्याने मागणी देश पातळीवर आमची एवढीच आहे की संविधानिक नोंद करा. देशामध्ये जसं सगळ्या धर्माची नोंद आहे वेगळा धर्म म्हणून, तशी आमची एक संविधानिक नोंद करावं. आम्हाला जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलम देण्यात यावा. आम्हाला जे काही वेगळ्या धर्माला जे मिळणाऱ्या सवलती आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक दर्जा असेल किंवा अन्य सगळ्या आमच्या धार्मिक स्थळांना जे काही डेव्हलप करण्यासाठीचे जे काही हे विषय असतील, या सगळ्यांना जे काही केंद्राची सवलत आहे ती देण्यात यावी. म्हणून आम्ही गेली अनेक वर्षापासून आंदोलन करतोय. विशेषतः आता गेली 10 वर्ष झालं लिंगायत समन्वय समितीच्या माध्यमातून देशभरातल्या सगळ्या लिंगायत संघटना आम्ही एकत्र आलोय. देशभरातले जेवढे काही लिंगायतवादी बसववादी विचाराचे मठ आहेत ती सगळी एकत्र आलेत आणि एकत्र येऊन आम्ही आंदोलन करतोय. आतापर्यंत आपल्याला सांगू इच्छितो आपल्या चॅनलला की आतापर्यंत 24 महामोर्चे लाखोंच्या संख्येने झाले. हे सगळं कार्य एका बाजूला झालं. आपण ज्या वादाच्या अनुषंगाने बोलतोय त्यावरती जेव्हा काळसिद्धेश्वर स्वामी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली, त्या प्रतिक्रियेमध्ये स्पष्टीकरणाच्या त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की कर्नाटकात लिंगायत समाज तोडणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत आपण कडक टिप्पणी केलेली होती. लिंगायत समाज तोडण्याचं कर्नाटकमध्ये महापाप लोकप्रतिनिधी आणि तिथलं सरकार करत आहे. प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचं काम करत होते आणि त्यामुळे असं करू नये असं मी बोललो, असं त्यांचं यावरचं स्पष्टीकरण आहे. आता त्यांच्याकडनं कोणी भूमिका मांडायला नाहीये म्हणून त्यांनी जे मुद्दे मांडले ते तुमच्यापर्यंत ठेवतोय. नाही, हरकत नाही. मी दोन्ही बाजू आपल्याला सांगेन त्या ठिकाणी. आता जे कनेरी स्वामी अगदी इतकं सायलेंटली म्हणतायत की मी काही बोललो नाही. आपल्याला मी कन्नडमध्ये त्यांनी इतकं अतिशय घाणेरडं, म्हणजे मी तर आपल्या चॅनलवर बोलू शकत नाही ती भाषा त्यांनी या सगळ्या मठाधिपतीबद्दल बोलली आणि बसव संस्कृती अभियानाबद्दल अतिशय घाणेरडं, म्हणजे ही ढाब्यावर बसणारी लोक आहेत, मांसाहार करणारी लोक आहेत, अशा पद्धतीने घाणेरडी भाषा त्या ठिकाणी वापरण्यात आली. आणि बसव संस्कृती अभियान मुळामध्ये कोणाच्या हिंदू धर्म तोडण्याचं वगैरे काय प्रकार वगैरे नाही. मुळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, आपला देश संविधानानं चालतो. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की हिंदू नावाचा धर्म नाही. स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ आहे, त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये बोलले की हिंदू हा धर्म नसून ही देशाचं संस्कृती आहे, कल्चर आहे.
आणि आम्ही लिंगायत लोक या देशाचं कल्चर कधी नाकारत नाही, आम्ही हिंदू कल्चर कधीच नाकारलेलं नाहीये, पण आम्ही आमचा वेगळा धर्म आहे आणि त्याची मांडणी जर करणं हा जर कोणाला फोडण्याचं किंवा असं काही विघातक करणे असं त्यांना वाटण्याचं काही कारण नाही. या देशातला जैन समाज त्यांचा धर्माचा प्रचार करतो. बरं, बहुतेक अविनाश भोसीकर जी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. धन्यवाद अविनाश सर, आपण ही सगळी भूमिका मांडली त्याबद्दल. अर्थातच या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपण कणेरी मठाकडनं आणि काळसिद्धेश्वर स्वामींकडनं सुद्धा प्रतिनिधींना या चर्चेसाठी बोलावलं होतं, मात्र त्यांच्याकडनं चर्चेसाठी कोणी येऊ शकलेलं नाही आहे. अर्थातच या वादावरती आता पुढे काय होतं, गुन्हा तर दाखल झालेला आहे, त्याचा पुढे कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.